TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. भरपूर काही उभारलं होतं यावेळेस. पहिला चेंडू ऑन साइडला आणि ऑन साइडला फक्त बघायचं आहे, दोन क्षेत्रचे पुढे येत आहेत. मात्र कॉर्नर बघायचा, रनआउटचा मौका है. व्हाट इज हैपनिंग है, व्हाट इज हैपनिंग, ये क्या हो रहा है यहाँ पर? बिल्कुल अजब और गजब क्रिकेट देखने को मिलता हुआ. गेम प्लॅन आहे हा. गेम प्लॅन काय आहे तर मला माहिती आहे, कारण मी सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलो आहे. हे सर्व आकडे आहे कर्णधाराचे. बरोबर आहे नितीन, परंतु अंदाज रमाकांत यांच्या जागेवर गणेश्वर तिकडे गेलेले आहेत. विनोद म्हात्रे कट करतायत शॉर्ट फॉर्मॅट मध्ये. आपण प्रभाकर म्हात्रे तिकडे आहेत. कलेक्ट करेपर्यंत मी म्हणेल फ्रॅक्चरच्या रूपाने पाहायला भेटली होती. तरी देखील त्यांनी क्रिकेटला खेळलं होतं. यावेळेस इंडिया विल बी कॉट. यस इज आरन, नो मिस्टेक बाय हिम, ही इज गॉन देयर. गडीबाद ठीक आहे. तर तसं इथे घडत नाही, फक्त 2 धावा होत आहेत. त्याचं कारण आहे विनोद म्हात्रे यांची चांगली गोलंदाजी. नंदू आता मात्र धावची बाद केलं होतं आणि त्याच्या जोरावर तो वर्ल्ड कप जिंकला होता. बिलकुल बिलकुल. यावेळेस डायरेक्ट हिट वाईटच्या म्हात्रे यांच्या मार्फत. थोडंसं फिल्डिंग्स मध्ये चेंज करतायत. पुढचा चेंडू विनोद म्हात्रे यांचा स्क्वेअर करतायत. खेळाडू तिकडे आहे, एक धाव व तिकडे घेतायत. कॉल दिला होता. सुंदर रनिंग बिटून द विकेट. बॅकअप साठी तिकडे खेळाडू येतात. अलंकार तर तिकडे भेटायचं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राजेंद्र राऊत, विनोद फ्लाइट डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू होतोय. कलेक्ट करेपर्यंत थ्रो बघा थोडासा उशिरा. एक्झॅक्टली जेव्हा शेवटचा चेंडू पडेल तो आपल्याला समजेल. लफ करतायत स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिकडे खेळाडू आहे. कलेक्ट करेपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत. थांबवलं फलंदाजाने, आवाज दिला नंदू याने, यू वेट. मी राहिले बन अलंकार उलटा चेंडू. ही विकेट बघायची आहे, खूप महत्वाची नंदू यांची. यस, व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्युटली सुपर कॅच. म्हणजे रवींद्र पाटील यांचा खूप मोठा गेम प्लॅन आहे या मॅच मध्ये. अपील करतायत आउटसाइड लेग स्टंप चेंडू. बघा खेळायचा कुठे होता आणि चेंडू कुठे गेला. पुन्हा एकदा फ्रॉम द फार एंड डावऱ्या हाताने यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. जवळ चेंडू लँड होतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जात. स्वतः अलंकार तरे इज गोइंग दॅट. मात्र एक धाव येते. एकेरी धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. झुंजाला झुंजा देणार आहे नितीन. यस, इट इज नो डाऊट. डीप मिडविकेटला तिकडे चेंडू जातो. कलेक्ट करतायत. एकच धाव. बघा एक गोष्ट सांगेन, कैलास पटेल घोडबंद विचारात अलंकार. डिलिव्हरी त्या क्षणाची थोडीशी आठवण झाली. मात्र इथे फलंदाज त्रिफळा चिन्ह झाला. मात्र चेंडू डॉट गेला. वॉट अ बॉलिंग, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. बघा मी अगोदर सांगितलं होतं अक्रॉस क्रिकेट नाही, कारण जेव्हा प्रत्येक शब्दामध्ये फार मोठा अर्थ जडला गेलेला आहे. येस नितीन. येस येस, नेहमीच आम्ही सांगितलेलं आहे. बघा पुन्हा एकदा पेज बघायचं आहे. लॉंगा फ्रीजर मध्ये तिकडे चेंडू येतो. एक धाव तिकडे घेत आहेत. दोन्ही फलंदाज धावतायत. 2 धावा नक्की तिकडे 100% तिकडे होतील. पुन्हा एकदा फ्रॉम द पॅव्हलियन. यावेळेस ओरती चेंडू. चेंडू सीमाच्या बाहेर. 4 धावांसाठी ग्रेट स्ट्रोक. बिग हिट. दिवसातून 21 वेळा भिक्षा मागितलं होतं. त्या घराचं नाव होतं बयाजी पाटील यांचं घर. करते तरुण इज व्हेरी गुड बॉलिंग. कॉमेंट्री बॉक्स कडून ओव्हर पेच बघायचं. तिकडे 2 खेळाडू आहेत. मात्र चेंडू जातो या मैदानात. सुरेंद्र म्हात्रे वन ऑफ द ग्रेट प्लेयर मी बने उजव्या हाताने. बघा किती सुरेख फलंदाजी करतो. आता मात्र ती चूक. मेराच्या विरुद्ध नारंगीच्या मैदानावरती पहिल्याच सामन्यामध्ये उपयुक्त असे खेळ केले होते. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातो. एच लागली होती कदाचित, मला वाटतं एक धाव येते या ठिकाणी. तर एक पहिला चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये त्यातलं फुल टॉप चेंडू होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये तिकडे कलेक्ट करतात अलंकार तरे.
थ्रो बघा व्यवस्थित वन बाउन्स तिकडे येतोय आणि कधी कधी पाहायला मिळते आणि या खेळीच्या जोरावरती कधी कधी मास्टर कप जिंकला जातो. ऑफ साईडला सुरेख स्ट्रोक मिळाले कारण कार्पेटच्या बद्दल स्ट्रोक खेळला होता. असे स्ट्रोक रॅरली एक्सलेंट स्ट्रोक दॅट वॉज. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 36. अतिशय चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. पुन्हा एकदा अलंकार तरी तिकडे. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचे चांगले गोलंदाज त्यांच्यामध्ये त्याच्या जोरावर त्यांच्या संघ फायनल मध्ये पोहोचलेला. पुन्हा एकदा आउट मी म्हणेन जास्त डिलिव्हरी होती. मला वाटतं निखिल काल तो जास्तीत जास्त वेळ होता. काल आपण बघितलं तर ईश्वर त्याच्यानंतर कैलास त्याच्यानंतर मी म्हणेन येस नितीन. एक गोष्ट कैलास पाटील तू नीट कनेक्ट केली का? थोडा सुद्धा चान्स रवींद्र पाटील घेत नाही प्रभाकर म्हात्रे यांच्या. ग्रेट मी म्हणेन येस. उजव्या हाताने यावर बघितलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डीप मिडमध्ये. जेव्हा समोर येतील तेव्हा खूप धमाल येणार आहे. बघायचं आहे. रवींद्र पाटीलला मी अगोदरच सांगितलं होतं जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाला पाहिजे. संख्या इथे बघितलं आपण 40 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अबाव 40चं क्रिकेट आपण बघतोय या ठिकाणी. 40 धावा आतापर्यंत पूर्ण झाले. चेंडू मागे निघून जातोय. एक धाव येते या ठिकाणी. बस नितीन. ऍब्सोल्युटली 96 मीटरचा हा षटकार नाही. त्यांचा हा निर्णय योग्य होता की नाही आपल्याला नक्कीच सेकंड इनिंग मध्ये शेवटचा चेंडू जेव्हा पडेल तेव्हा समजेल. आता बघा कारण लाईन धावायचे आहेत याच्यामध्ये किती जास्तीत जास्त धावा येत आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. चेंडू जातो वर शॉट. ब्रिलियंट टायमिंग. ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक. आयपीएल की और बिग चेंडू फसवण्याचा चेंडू बघा रवींद्र पाटील. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पहिला चेंडू बॅक टू पंच करतायत. सुरुवात करतायत आपल्या संघासाठी श्री गणेशा करतायत. शुभारंभ करतायत. धावसंख्या आहे ती म्हणजे धनेश्वर. व्हेरी गुड डिलिव्हरी. अतिशय 28 चेंडू आणि 54 धावा. आता मात्र बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय. रवींद्र पाटील तिकडे आहेत. या खेळाडूकडून तर एकच धाव सुरू ठेवायचा. धनेश्वर डाव्या हाताने ओव्हर पिच चेंडू रोमॅन्स लाईन मध्ये जातोय. बघायचंय कदाचित कभी हा कभी ना पकडू का नको पकडू असं डबल मिनिंग मध्ये ते विचार. तर मी विनंती करणार आहे सगळ्यांना की थोडीशी शांतता राखायची कारण आगरी कोळी समाजाची स्पर्धा ही मी सगळ्यांना विनंती करतोय प्लीज. यावेळेस बघितलं फ्लाईट जास्त होती. एकंदरीत 3 वरती खेळतोय. प्रभाकर म्हात्रे या ठिकाणी 11 जुलै खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला निघून जातोय. सिंगल कंप्लीट करतो. प्रभाकर यांना बघायचंय स्ट्राईक घ्यायची होती. रनआउट होतोय का बघायचं या ठिकाणी. यस यस. एक षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 5 फलकावरती पाहायला भेटल्या. ऑफ साईडला कव्हरच्या क्षेत्रामध्ये रवी त्या ठिकाणी मिस करतोय चेंडूला. ज्या ठिकाणी 1 धाव होती 2 धावा येत आहेत. 3री धाव पूर्ण होते का बघायचं आहे. नाही 2च धावा. ऑन साईडला नंदू वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. एकच काही आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामधला एक क्रिकेटर आपण बघितला ऋषभ पंत. यावेळेस ऑन साईडला चेंडू सीमाच्या बाहेर निघून जातोय. दिस इज अ हिट अँड दिस इज अ 6. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी चाललेली आहे कारण की कुठल्याही प्रकारचे रिस्क देत नाहीत. आणि या ठिकाणी काय झालं तर पुन्हा एकदा या ठिकाणी आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय अरुण भोईर यांना. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आपण इन द गेम ऑफ द क्रिकेट. मात्र मोहन फ्रॉम द फार एंड वन्स अगेन डावऱ्या हाताने यावेळेस बघितलं ऑफ स्टंपवरचा चेंडू तर वाईटचा इशारा दिसतो. अप्रतिम क्रिकेट डावऱ्या हाताने. फुलटा चेंडू लॉलीपॉप. अगर दोगे तो कौन छोड़ेगा उस लॉलीपॉप को. षटकार. कारण माहिती आहे मला शेवटपर्यंत हा सामना रंगतदार होणार आहे. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये अतिशय बॅट अँड बॅटच्या मध्ये क्या बात है. पुढे सरकते ती म्हणजे 27. टॉस चेंडू पण एकदा 1 बाउन्स. खेळाडू तिकडे आहे अवेलेबल. बघायचं 1 धाव तिथे कारण 2 धाव तर मिळणार. रवींद्र बिलकुल व्हेरी गुड रनिंग द बेटिंग द विकेट. 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सुरेंद्र म्हात्रे त्यावेळेस टॅप करतोय चेंडूला. प्रभाकर म्हात्रे सम्मान देतोय. धनेश्वर वेगाने येतोय. एकच धाव येते या ठिकाणी. या एकेरी धावेने
देखने को मिलता हुआ, ललचाता हुआ क्रिकेट, लुभाता हुआ क्रिकेट देखने को मिलता हुआ. यावेळेस ऑन साइड पर आणि रफ अँड टफ सामना. यावेळेस हे प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कधी कधी मोरवाच्या नावावरती येईल, मीराच्या नावावरती येईल की घोडबंदरच्या नावावरती ते आपल्याला बघायचंय. येस नितीन. ते नक्कीच एक्झॅक्टली फायनलचा सामना जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला समजेल. आता मात्र ऍज अ 13 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा प्रेशर आणि त्या कारणाने एका चेंडूमध्ये 20 धावा पाहायला भेटल्या होत्या. येस नितीन. रवी पाटील, दुसऱ्या बाजूने प्रभाकर म्हात्रे. यावेळेस ऑफ साइडला कट केलं होतं, चेंडू निघून जातो दरम्यानच्या क्षेत्रामध्ये. एक धाव आलो या ठिकाणी. आता मात्र 11. यस अजूनपर्यंत पहिल्यामध्ये आहे ना सर. वॉर्ड डिलिव्हरी अंपायरने सांगितलंय धाव दिली जाणार नाही. धावांची गरज. ऑन साइडला चेंडू कार्पेटच्या पद्धतीने येतो या ठिकाणी. नंदू वेगाला येतो. चौकार येतोय बाहेर यायचं. तुम्ही थोडंसं बाहेर व्हा लांबीच्या. मध्ये अटॅक बॉल सुपर डिलिव्हरी करतो. पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये अटॅक बघायचा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघा. मी सांगितलं डावऱ्या हाताने ऑन साइडला होतंय का नाही बघायचं. हे का घडतंय असं का होतं. कोणी आतमध्ये जाऊ नका प्लीज.